कापसाचे बाजारभाव फेब्रुवारीमध्ये 8,500 ते 9,000 रुपयापर्यंत जातील का? अनेक ठिकाणी अनेक जण असं सांगत आहेत की कापूस 9,000 10,000 रुपये जाईल, पण त्यामध्ये वास्तव किती आहे? मात्र फेब्रुवारी महिन्यात कापूस थोडासा वाढू शकतो. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विकलेला नाही, ज्यांच्याकडे कापूस आहे, त्यांच्यासाठी ही थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाचे बाजारभाव काय राहू शकतात, याचं अगदी बारकाईनं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि तारीख आहे 6 फेब्रुवारी 2026. आजच्या या सत्रामध्ये आपण नेहमीप्रमाणेच दर महिन्याला बघतो तशा महिनाभर किमती कशा राहतील शेतमालाच्या, विशेषतः कापसाच्या, त्याबद्दलची माहिती घेऊ. 2 भागामध्ये हा व्हिडिओ होणार आहे. पहिला भाग मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये, म्हणजे अगदी काल गुरुवारपर्यंत कापसाच्या किमती कुठल्या बाजारामध्ये सरासरीनं वाढल्या, कुठल्या ठिकाणी कमी झाल्या, त्याचा आपण आढावा घेऊ आणि त्याच्यानंतर जो महत्त्वाचा भाग आहे त्याविषयी चर्चा करू. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे ते या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. तर आता हमी भावाच्या पुढे कापूस जाईल का, किंवा हा जो भाग आहे तो तुम्हाला जी उत्सुकता आहे ती आपण समजून घेऊया. व्हिडिओ फार मोठा करणार नाही. माझ्याकडे संपूर्ण राज्याचे प्रत्येक जिल्ह्याचे सरासरी कापसाचे बाजारभाव आहेत आणि त्यामध्ये किती वाढ किती घट झालेली आहे 24 ते 31 जानेवारी 2026च्या तुलनेत 1 ते आता 5 फेब्रुवारी 2026 या दरम्यानचे. अकोल्यामध्ये कापसाचे जे बाजारभाव मागच्या आठवड्यात होते 8,003 सरासरी, ते आता 8,001 वर आलेले आहे. वाढ घट फार नाही आहे. अकोल्याचे बाजार जे आहे कापसाचे स्थिर आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मात्र 6% वाढ झालेली दिसून येते. 7,295 असे कापसाचे बाजारभाव होते, ते आता 7,712 रुपये प्रति क्विंटल सरासरी असे झालेले आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये. बीडमध्ये साधारण 1.5% घट आहे. 7,934 वरनं 7,799 किंवा 7,800 पर्यंत आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये वाढ घट काही फार हे नाही, पण स्थिरावलेले आहे. ज्यावेळेस घट ही 5% होते त्यावेळेस आपण समजायचं की बाजारभाव स्थिर आहे. वाढसुद्धा 5% मध्ये झाली तर बाजारभाव स्थिर आहे असं समजायला हरकत नाही. 5%पेक्षा जास्त घट किंवा 5%पेक्षा जास्त वाढ असेल तर समजायचे की बाजारभाव खरंच घटत आहे किंवा खरंच वाढत आहे. आत्ताच्या तुलनेमध्ये अमरावतीमध्ये 5%पेक्षा जास्त वाढ आहे, त्यामुळे तिथे अगदी अल्पशी कापसाची वाढ दिसून येत आहे. इतर ठिकाणी काय आहे ते बघूया. बुलढाणामध्ये 7,916 असे बाजारभाव आहे. 8,118 वरनं 2.5% घसरण आहे. बीडमध्ये बीडचं मी सांगितलंच आहे. चंद्रपूरमध्ये 7,570 आहे. 7,742 वरनं घसरलेले आहे 2.2%. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7,800चे 7,800च राहिले. वाढ घसरण काही नाही आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला उल्लेखनीय बाब म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे जे बाजारभाव आहे या आठवड्यात, म्हणजे मागच्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ज्यांनी कापूस विकला आणि आत्ता जे विकत आहेत त्यांना जवळपास सगळ्याच महाराष्ट्रामध्ये साधारण 3 ते 10% बाजारभाव चांगले मिळत आहे. त्यांचे बाजारभाव मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत हे जे बाजारभाव आहे ते जवळपास स्थिर आहे. काही ठिकाणी जी मोठी घसरण ते आपण बघूया आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत काही ठिकाणी थोडीशी वाढ आहे. तर ही दिलासादायक बातमी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हिंगोली 7,485, 7,724 वरनं घसरले ते 3%. जालन्यामध्ये 7,937, इथे थोडीशी वाढ झालेली दिसून येते. जळगावमध्ये आकडे आलेले नाही आहेत. मागच्या आठवड्यात होते 6,800. नागपूरमध्ये होते 7,881 वरनं ते आता घसरून
7,748 आलेले, म्हणजे इथे साधारण 1.5% वाढ आहे. नांदेडमध्ये 7,600वरनं 7,500वर आलेले आहेत, इथे 1.25% घट आहे. माफ करा, नागपूरमध्ये 1.5% घट आहे. नंदुरबारमध्ये 0.3% घट आहे, 8,002वर आलेत 8,024वरनं, इथं वाढ घट फार नाही, स्थिर आहे. परभणीमध्ये 2.5% बाजारभाव घसरले आहेत, 7,936वरनं 7,741 असे झाले. वर्ध्यामध्ये 2.2% घट आहे, 7,885वरनं 7,715पर्यंत आलेले आहेत. यवतमाळमध्ये 7,763 आलेले आहेत, जवळपास इथे 2% घसरून मागच्या आठवड्यात होते 7,910. आणि सगळ्या महाराष्ट्राचा विचार करता 7,775 असे ॲव्हरेज बाजारभाव होते कापसाचे, ते आता 7,763, म्हणजे फार काही वाढ घट नाही आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र बाजारभाव वाढलेले आहेत. आता या सगळ्या याच्यातनं कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी जो काही अहवाल दिला आहे त्यानुसार यंदा कापसाचे संभाव्य बाजारभाव काय राहतील फेब्रुवारीमध्ये ते बघूया. आता सगळ्यात आधी आपण कापसाची आवक आणि त्याचं गणित समजून घेऊया. यंदा यावर्षी म्हणजे डिसेंबर 25पर्यंत जी कापसाची आवक झाली देशात, ती मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 31% घसरलेली दिसून येते 24च्या तुलनेत. म्हणजे आता इथे आवकेमध्ये बऱ्यापैकी घट झालेली आहे, त्यामुळे आवकेमध्ये 31%ची घट आहे. साधारण त्याची निम्मे जरी वाढ धरली तर मग अनेक ठिकाणी त्या तुलनेत 11 ते 12%ची वाढ दिसून येते आहे. आता महाराष्ट्रातलं कापसाचं उत्पादन जे आपला अंदाजित करण्यात आलेलं होतं, एस्टिमेटेड आहे, ते घटणार आहे. मागच्या वर्षी होतं 73.73, यंदा त्यामध्ये अगदी थोडीशी घट होऊन 72.66 असं असणार. म्हणजे साधारण एखाद्या याने 1,00,000 गाठींनी ते कमी होऊ शकतं. आता केंद्र शासनाच्या जो पहिला अग्रिम अहवाल येतो अन्नधान्य उत्पादनाचा आणि एकूण शेतमालाचा, त्यानुसार मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कापसाच्या उत्पादनात संपूर्ण देशात जवळपास 1.5%ची घट गृहीत धरलेली आहे किंवा असा अंदाज आहे. आता ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहे तो क्षण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात कापसाच्या किमती काय राहतील. तर त्याआधी अकोला बाजारामध्ये 3 वर्षांच्या फेब्रुवारीतल्या सरासरी किमती बघूया. फेब्रुवारी 23मध्ये होता 8,160, फेब्रुवारी 24मध्ये होते 6,964, फेब्रुवारी 25मध्ये 7,074. आता 23च्या तुलनेत सगळी घट होऊन आता 23चा बाजारभाव मिळू शकेल किंवा त्याच्यापेक्षा जाऊ शकेल अशी स्थिती आहे. तर खरीप हंगामासाठी आत्ताचा जो हमी भाव जो आहे तो आहे 7,710. आणि आता हे बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाचे जे तज्ज्ञ आहेत, स्मार्ट विभाग, कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाचे, त्यांनी जो अंदाज दिला आहे तो बघूया. त्यामध्ये कापसाच्या किमती 7,700 ते 8,015 रुपयेपर्यंत राहतील या सरासरी. परत एकदा सांगतो, फेब्रुवारीमध्ये तुमच्या कापसाला 7,700 ते 8,215 रुपये मिळतील. थोडक्यात हमी भाव तुमच्या कापसाला मिळेल, जो चांगल्या क्वालिटीचा असेल. काही ठिकाणी आणखी त्याला मागणी असेल तर त्या ठिकाणी तो 8,500 रुपयापर्यंत जाऊ शकतो. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा किती कापूस विकायचा आहे आणि याच्या आधी तुमच्या कापसाला काय दर मिळाले आहे. जोडून राहा, तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.